लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंडिशन्स फॉर ए काय स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट IMP जो आहे तुमचा एक्सप्रेशन फॉर ए इंटरफरन्स बँड. एक्सप्रेशन फॉर ए इंटरफरन्स बँड. इंटरफरन्स बँड म्हणजे काय? इंटरफरन्स बँड म्हणजे काय? एक तर तुमचं डार्क बँड भेटेल, ठीक आहे, नाही तर तुम्हाला ब्राईट बँड तरी भेटेल, ठीक आहे. डार्क बँड आणि ब्राईट बँड भेटत असतील आणि तुम्हाला माहिती आहे दोन्ही स्टेडी भेटले पाहिजे. त्यासाठी आपण कोणकोणते कंडिशन घेतले हे लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केले, ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय बघणार आहे, बँड्स किती असणार आहे आणि कसे मिळणार आहे. डार्कसाठी काय असेल तर ब्राईटसाठी कसं असेल कंडिशन, ठीक आहे. चला, मी काय म्हटलं त्यासाठी असा एक स्लीट घेतला आणि हे सेंटरला केलं, ठीक आहे. हे सेंटरला एक्झॅक्टली सेंटरला काय केलं, मी असं लाईन मारली आणि तुम्हाला ह्या ठिकाणी काय भेटलं, मला इथं काय आहे, माझा सोर्स आहे. हा काय तुमचा स्क्रीन आहे, इथं काय तुमचा स्क्रीन आहे, व्यवस्थित समजून घ्या. स्क्रीन आहे आणि हा काय माझा सोर्स आहे. सोर्स आणि स्क्रीनमधल्या डिस्टन्सला कॅपिटल डीने दाखवेन. सोर्स आणि स्क्रीनमधल्या डिस्टन्स कशाने दाखवणार मी? कॅपिटल डीने. इथं दोन मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे म्हणून ॲक्ट होतील आणि दोन सोर्सेसमधला डिस्टन्स जो असतो ऑलवेज आपण दाखवणार स्मॉल डी किंवा स्मॉल एने. इंटरफरन्ससाठी आपण स्मॉल डी कन्सिडर करतो आणि डायफ्रॅक्शनसाठी स्मॉल ए कन्सिडर करतो. चला, मी काय म्हटलं, हे जे पॉईंट्स आहेत ह्या पी पॉईंटपाशी कोणता बँड भेटणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं. डार्क भेटतो का ब्राईट भेटतो आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, पण आपल्याला काय काढायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चला, म्हणून मी काय म्हटलं, हा असा गेला, ठीक आहे, हा असा गेला, हे दोन्ही एका ठिकाणी येऊन मिळाले, ठीक आहे. समजून घ्या. ठीक आहे, ह्या ठिकाणी बँड जो भेटणार तो, ठीक आहे. इथून जो आहे या सेंटरपासून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला मी कॅपिटल एक्सने दाखवणार आहे, ठीक आहे. कॅपिटल एक्स नाही, स्मॉल एक्सने दाखवतो. स्मॉल एक्सने दाखवेल आणि तुम्हाला ओके झालं. हे कसे जातील या सेम डायरेक्शनला ट्रॅव्हल करते हे आपल्याला कळालं. ओके, चला, इथून काय केलं मी असं सरळ रेष मारून घेतली. इथून काय केलं मी अशी सरळ रेष मारली. इथून काय केलं मी अशी सरळ रेष मारली, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, मी जर सेंटरला मारलं आता तुम्हाला दिसायला अडचण होऊ शकते, सेम वाटत नाही पण आहेत सेम, ठीक आहे. हे अंतर किती होऊन जाईल तुमचा, कारण की मी सेंटरला मारलं आहे ना, सेंटरला आहे म्हणजे काय होणार आहे, ए होणार तुमचा D/2, ए पण काय होणार तुमचा D/2. मी जर तुम्हाला एवढा पार्ट विचारलं, बघा एवढा पार्ट, हे डिस्टन्स विचारलं तर तुम्ही काय विचाराल, एवढा पार्ट काय करा मला या एक्समधून सबट्रॅक्ट करा, म्हणून काय म्हणतो तुम्ही x - D/2, ठीक आहे. x - D/2. आता मी काय म्हटलं, इथून इथपर्यंत अंतर, ठीक आहे, इथून इथपर्यंत अंतर काय होणार आहे, इथून x आहे आणि एवढा पार्ट काय D/2, म्हणून काय म्हणतो तुम्ही x + D/2. हेच आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. ओके, याला मी म्हटलं S1 आणि दुसऱ्याला म्हटलं S2. दोन सोर्सेस झाले, S1 आणि S2. ओके, हे बघा, हे अँगल परपेंडिक्युलर करून घेतलं. हे अँगल काय परपेंडिक्युलर. जर दोन परपेंडिक्युलर ट्रायंगल जर बनले तर तुम्हाला माहिती आहे कोणतं थेरम बनतो, पायथागोरस किंवा ट्रिग्नोमेट्री. तर ह्या केसमध्ये आपल्याला काय अँगल दिलाय का नाही, म्हणून काय म्हणणार आपण ट्रिग्नोमेट्री घेणार. चला, दोन ट्रायंगल कोणती मिळाली ते एकदा मी ड्रॉ करतो स्मॉलमध्ये. चला, नाव द्या तुम्ही. हा S1P, हा आहे तुमचा S2P आणि हे डिस्टन्स काय तुमचा इथून इथपर्यंत, याला नाव देऊया S1PQ आणि हा झाला तुमचा R. काय झालं मग PQ आणि हा काय तुमचा PR, ठीक आहे. चला, मी जर विचारलं S1P, S1Q काय, S1Q काय तुमचा D आहे, कॅपिटल D. आणि S2R काय, S2R पण काय कॅपिटल D आहे. बरोबर. P2Q काय, P2Q काय x - D/2 आणि हा काय तुमचा x + D/2, ठीक आहे. हे दोन ट्रायंगल जे मिळाले याचं फक्त ब्रॅकेट एक्सपान्शन करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, ठीक आहे. याचं काय करू आपण, एक्सपान्शन करूया पहिल्या ट्रायंगलला, ठीक आहे. फॉर ए ट्रायंगल S1PQ जर मी ट्रायंगलचं एक्सपान्शन केलं तर काय भेटतं मला, S1P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय,
S1Q ब्रॅकेट स्क्वेअर प्लस PQ ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चला S1Q माहिती आपल्याला. S1Q काय? S1Q काय? डी स्क्वेअर आहे प्लस PQ काय? एक्स मायनस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे काय? डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x हां आणि डी बाय 2 प्लस डी स्क्वेअर बाय 4. याला इक्वेशन नंबर काढलं मी 4. ठीक आहे, हे बघा, हा कॅन्सल, हा कॅन्सल, म्हणजे काय उरलं तुमचं? डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. याला इक्वेशन नंबर मी काय म्हटलं 1. याला नाही म्हणणार आपण, याला खालच्याला म्हणूया. हे काय भेटलं मला? S1P स्क्वेअर. ठीक आहे, सेम आपल्याला काय करायचं? S2P पण करायचं आहे. S2PR इन ट्रायंगल S2PR इन ट्रायंगल S2PR. S2PR जर म्हटलं तर काय होणार आहे? S2P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय? S2R ब्रॅकेट स्क्वेअर प्लस RP ब्रॅकेट स्क्वेअर. चला, S2P काय? S2R काय तुमचा? डी स्क्वेअर आहे प्लस RP काय तुमचा? एक्स प्लस डी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. चला, काय तुमचा? डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2x डी बाय 2 प्लस काय? डी स्क्वेअर बाय 4. ओके, चला, R2 कॅन्सल, R2 कॅन्सल. काय उरलं तुमचं? फक्त डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. हे काय भेटलं मला? S2P ब्रॅकेट स्क्वेअर मिळालं. ठीक आहे, आता काय करूया? आता याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी? सेकंड. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी? सेकंड. इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट करूया आपण. का बरं इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड का नाही? कारण की S2P मोठा आहे S1P पेक्षा, म्हणून काय केलं आपण? इक्वेशन सेकंड सबट्रॅक्ट बाय इक्वेशन फर्स्ट. सर, इक्वेशन सेकंड काय तुमचा? S2P ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय? बरोबर, S2P काय? डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, काय दोघांमध्ये काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं, म्हणून काय केलं मी? सबट्रॅक्शनचं साईन आणि इनर साईडला काय आहे आपला? डी स्क्वेअर प्लस काय? एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4. काय राहिलं? ॲज इट इज डी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस, बरं का नाही? मायनस झाला, मायनस काय? डी स्क्वेअर, हा काय झाला? मायनस काय झालं? एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी मायनस डी स्क्वेअर बाय 4. चला, काय काय उडतं बघा? हा मायनस डी स्क्वेअर बाय 4, आर डी स्क्वेअर बाय 4 गेट कॅन्सल, मायनस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर गेट कॅन्सल, मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. फक्त काय उरलं तुमचा? एक्स डी, बरं की नाही? हा एक्स डी, हा प्लस एक्स डी, म्हणजे काय वाटलं मला? 2xd मिळालं. आणि या साईडला काय रिमेनिंग राहिलं तुमचं? S2P मायनस S1P. यांचं काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे, यांचं काय केलं आपण? स्क्वेअर केला, 2xd मिळालं. ठीक आहे, आता बघा, माझ्याजवळ काय माहीत असणं गरजेचं आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं? ए मायनस बी आणि ए प्लस बी. चला, याचं एक्सपान्शन सेम बनेल तुमचा. काय बनणार? S2P मायनस S1P, S2P प्लस S1P इज इक्वल टू काय? 2xd. ठीक आहे, बघा, याला काय करूया? या साईडला शिफ्ट करू, म्हणजे काय होईल तुमचं? S2P मायनस S1P इज इक्वल टू काय? 2xd डिवाइड बाय काय? S2P प्लस S1P. मला सांगा, S2P मायनस S1P यांच्यामधला डिफरन्स हा जर मी असं परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला, तर तुमचे इथून हे दोन्ही वेव्स काय होतील? सारखे होतील. पण इथं काय भेटलं मला? पाथ डिफरन्स भेटला. एवढा डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स काय? S2 दोघांमधला डिफरन्स, त्याला काय म्हणतो आपण? पाथ डिफरन्स. ठीक आहे, मग म्हटलं म्हणजे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स इज इक्वल काय मला? 2xd डिवाइड बाय काय? S2P मायनस S1P. ठीक आहे, S2P मायनस S1P. चला, इफ मी काय म्हटलं? हा जो P पॉईंट आहे, हा P पॉईंट आहे खूप जवळ इथं आहे.
काय म्हणतो मी, हा पी पॉईंट खूप जवळ क्यूवर आहे आणि हा जो पॉईंट आहे तो इथं आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात, हां मी काय म्हटलं, हा S1P या ठिकाणी ठीक आहे, S1P इथं आहे आणि S2P पण इथं आहे. दोघांचं डिस्टन्स आता कसं होईल, मी कोणतं म्हणतो, हे डिस्टन्स, हा हे डॉटेड लाईन काढलेलं ते डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स कसं होतील, इक्वल होतील. कधी, जेव्हा त्यांचा एकच कॉमन पॉईंट असेल. हा जो पी पॉईंट आहे तो इथं बनतोय, व्हेरी व्हेरी क्लोज. ठीक आहे, मी काय म्हटलं मग, पी पॉईंट विल बी व्हेरी क्लोज टू द सेंटर ऑफ ॲक्सिस, ठीक आहे, ॲक्सिस ऑफ सेंटरच्या एकदम जवळ असेल. तर तुम्ही काय म्हणू शकतात, S2P इज इक्वल टू काय, S1P इज इक्वल टू काय, तुम्हाला माहिती आहे दोघांची व्हॅल्यू किती असते, इक्वल असते. ठीक आहे, चला मग काय होणार तुमचं, S2P आणि S1P इज इक्वल काय D. मग इथं काय टाकू शकतो आपण, इथं काय आलं, या साईडला काय आलं, येताना काय झालं, प्लस आहे, इथं काय प्लस आहे. मग काय झालं, पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय, 2xD प्लस 2D प्लस D, बरोबर की नाही, D प्लस D म्हणजे काय, 2xD अपॉन 2 कॅपिटल D. हा 2 कॅन्सल, काय राहिलं तुमचं, XD अपॉन कॅपिटल D. हे काय भेटेल मला, पाथ डिफरन्स. आता या पाथ डिफरन्स जर इवन मल्टिपल असेल तर काय भेटतं मला, कन्स्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, इफ फॉर ए कन्स्ट्रक्टिव्ह, आता कन्स्ट्रक्टिव्ह बँड जो काढणार आपण तो, ठीक आहे, फॉर ए ब्राइट बँडसाठी कसं असलो आहे तुमचा, इवन मल्टिपल असलो आहे आपण घेतलेलं. ठीक आहे, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2 च्या इवन मल्टिपल म्हणजे काय, 2n लॅम्बडा बाय 2 हां इज इक्वल टू काय, XD अपॉन कॅपिटल D. हा 2 कॅन्सल, काय राहिलं तुमचं, n लॅम्बडा इज इक्वल टू काय, XD अपॉन कॅपिटल D. आता आपण काय काढूया, इथून x काढून घेतला, मग x इज इक्वल काय येणार आहे, n कॅपिटल लॅम्बडा n लॅम्बडा, आणि काय राहिला, हा D इकडे मल्टिप्लायला इकडे त्यानं काय झाला, डिवाइडला, आणि हा कॅपिटल D मल्टिप्लायला गेला. कोणासाठी भेटलं मला, हे कोणासाठी भेटतंय, ब्राईट बँडसाठी भेटलं. ठीक आहे, ब्राईट बँडसाठी. हा जो एक्सप्रेशन आता मी तिकडचा पार्ट रफ करतोय, इथला पार्ट काय करतो आता, रफ करावा लागेल मला. ठीक आहे, काय आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल काय भेटलं, n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. हा स्टँडर्ड इक्वेशन मिळाला फॉर ए ब्राईट बँड. ब्राईट बँड म्हटल्यानंतर यांची व्हॅल्यू काय टाकणार, फर्स्ट ब्राईट बँड म्हटलं यांची व्हॅल्यू 1 टाकणार, सेकंड ब्राईट बँड म्हटलं यांची व्हॅल्यू काय टाकणार, 2 टाकणार. ठीक आहे, हां चला, फॉर ए डार्क बँडसाठी आता कुठे जाणार आपण, फॉर डार्क बँडसाठी काय कंडिशन असते, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड मल्टिपल दाखवण्यासाठी 2 कंडिशन असतात, पण आपण इथे यूज करताना -1चा कन्सेप्ट, 2m - 1 लॅम्बडा बाय 2. चला, काय तुमच्याजवळ पार्ट डिफरन्स काय, 2m - 1 लॅम्बडा बाय 2 इज इक्वल टू काय, XD अपॉन कॅपिटल D. आपल्याला काय काढायचं, x काढायचं आहे, बरोबर x इज इक्वल टू काय येणार आहे, हे बाकी सगळे या साईडला शिफ्ट होईल, म्हणजे काय 2m - 1 लॅम्बडा बाय 2, बरोबर की नाही. हा कॅपिटल D इथं डिवाइडला इकडे येताना काय झाला, मल्टिप्लायला, हा स्मॉल d इकडे डिवाइडला इकडे येताना काय झाला, इकडं या साईडला मल्टिप्लायला इकडे येताना काय झाला, डिवाइडला, म्हणजे वाटलं मला 2D. हां, डार्क बँड समजा म्हणून आपण काय म्हणतो, x डॅश करतोय, x डॅश. ठीक आहे, हे कोणासाठी भेटला, डार्क बँडसाठी. जर मी म्हटलं फर्स्ट डार्क बँडसाठी तर m ची व्हॅल्यू किती टाकणार, 1. इथं काय करणार, पहिला सांगायचं म्हणून काय 1 2 3 असे सो ऑन चालत जातील. इथं काय होणार आहे, m इज इक्वल टू काय टाकणार तुम्ही, 1 2 3 सो ऑन चालत जाणार. ठीक आहे, इथं सेंटरला काय भेटणार आहे,
इथं आपल्या सेंट्रल काय मिळणार, सेंट्रल ब्राईट बँड. इथं काय भेटतं आपल्याला, ॲक्च्युअल सेंट्रल ब्राईट बँड. ह्याच्यानंतर जस्ट काय येणार, डार्क बँड. त्याच्यानंतर फर्स्ट ब्राईट बँड आहे, पण सेंट्रल ब्राईट बँड आहे. लक्षात असू द्या, सेंट्रलला काय ब्राईट बँड आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्रेशन बघितलं फॉर ए इंटरफरन्स बँड. त्याच्यातून आपल्याला काय मिळालं, डार्क बँडसाठी सेपरेट इक्वेशन भेटलं, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन 2d. तेच मी जर बघितलं पण त्या ठिकाणी ब्राईट बँडसाठी तर एक्सप्रेशन काय मिळालं, एक्स इज इक्वल टू काय एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ठीक आहे. आता हे जे दोन एक्सप्रेशन मला मिळाले, ब्राईट बँड आणि डार्क बँड, यांच्यामधला जर मी डिफरन्स काढू शकलो तर त्याला म्हटलं जातं बँड विड्थ. त्याला काय म्हटलं जातं, बँड विड्थ. ओके, वरती पॉईंटमध्ये स्किप झालेले, S2P इज इक्वल टू S1P इज इक्वल टू D. ओके, तिथं लाईट चमकते, P पॉईंट विल बी, तरी मी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल व्हिडिओमध्ये बोललेलं S2P इज इक्वल टू काय, S1P इज इक्वल टू काय, D. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बँड विड्थ बघणार आहोत.